न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सभेच्या राज्यप्रमुखपदी अकोल्याचे प्रसिद्ध वकील वसंतराव मणकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र मंत्रालय मुंबई येथे देण्यात आले। अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या शिफारशीनंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी आमदार किरण लहामटे यांच्यासह कपिल पवार, दलित मित्र प्रकाश साळवे आदी उपस्थित होते। त्यांच्या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे। आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव। 1 जुलै हा या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी नवसंजीवनी आणली असे वसंतराव नाईक यांचा जयंती दिन त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। त्या कृषी दिनाच्या औचित्यावर काल या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभेचा प्रांताध्यक्ष म्हणून, राज्यप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली। ही जबाबदारी माझ्या खांद्यावर राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव, या तालुक्याचे एक अत्यंत लोकप्रिय लढवय्ये आमदार डॉक्टर किरणजी लहामटे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य सचिव शिवाजीराव गर्जे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल मला ही जबाबदारी सोपवण्यामध्ये आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरी ताकद ही ग्रामीण भागात आणि शेतकरी वर्गामध्ये आहे आणि याची जाणीव अत्यंत चांगल्या प्रकारे आदरणीय दादांना आहे आणि म्हणून दादांनी सगळेच विभाग गतिमान करत असताना एका महत्वाच्या विभागाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली। मला यापूर्वी सुद्धा स्वर्गीय गोविंदराव अधिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला या विभागाचं काम करण्याची संधी मिळाली। तेव्हाही मी राज्याचा 5 वेळा दौरा करून शेतकऱ्यांचे एक मजबूत संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर उभं केलं होतं। ती जबाबदारी आज माझ्यावर परत नव्याने आलेली आहे। आज संदर्भ बदललेले आहे। केंद्रात आणि राज्यामध्ये हे युतीचं सरकार आहे। इथे दादा सत्तेमध्ये आहेत आणि केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम देशामध्ये होते आणि शेतकऱ्यांच्या बाजूचे हिताचे अनेक निर्णय घेतले जातात आणि म्हणून केंद्र आणि राज्य जे शेतकऱ्यांच्या बाजूचे जे निर्णय घेत आहेत ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचवणं हे खरं आमच्या या विभागाचं काम आहे। रचनात्मक काम करण्याच्यासाठी मी या संघटनेकडे पाहतो। ही केवळ एक संघटना नाही तर एक सेवाभावी संस्था म्हणून या काम करावं लागेल। जे अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये वेगळेपण निर्माण केलं, शेतीमध्ये व्यावसायिकता आणून शेतकऱ्यांना मोठं उत्पन्न मिळवून देण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी प्रयोग केले त्यांना फोकस करून त्यांचा आदर्श इतरांपुढे ठेवणं, शेतकऱ्यांमध्ये जे अनेक चांगले कामं चालू आहे, शेतकऱ्यांचे काही गट आहेत, या गटांमार्फत जे कामं होत आहेत ते कामं शासनापर्यंत पोहोचवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, असं एक चांगलं काम करण्याची संधी आदरणीय दादा, आदरणीय या राज्याचे या संघटनेचे आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमचे गुरु शिवाजीराव गर्जे सर, या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, या सगळ्या नेत्यांमुळे मला ही संधी मिळालेली आहे। मी त्यांच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अत्यंत आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि मी आदरणीय दादा आणि आपल्या मार्फत सर्व आमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना ही खात्री देतो की एक खूप चांगल्या प्रकारचं काम या संघटनेच्या माध्यमातून, या किसान सेलच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करू।
या कामी या तालुक्याचे आमचे नेते आदरणीय कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर साहेब यांचंही सतत मार्गदर्शन आणि आम्हाला मदत आहे. त्यांचेही या कामी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य आणि उपयोग होणार आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक चांगल्या प्रकारे संघटन उभं राहावं आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी बांधील राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद.